आमच्या घरी ना पाहुणे आले होते. मी सगळ्यांसाठी छान असा पोहे बनवला होता. पण त्यांच्यासोबत एक छोटासा मुलगा होता, की जो फक्त कचोरीचाच हट्ट करत होता. मला कचोरी खायची, मला कचोरी खायची. पण आमचं गाव बंद असल्यामुळे, सगळे दुकानं बंद असल्यामुळे मला कचोरी काही भेटली नाही. म्हणून मी घरी बनवायचं ठरवलं. तर माझ्याकडे तसं सामान तर नव्हतं, पण फ्रेश मटर होते घरात, म्हणून मी त्याचं कचोरी बनवायची ठरवली. तर तीच रेसिपी शेअर करणार. इतकी जबरदस्त टेस्ट झाली होती ना, की विश्वास बसत नव्हता, की ती रेसिपी मी बनवली आहे. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर मी ना मैदा घेतलाय. त्याच्यात ना थोडं मीठ टाकायचं स्वादनुसार. त्याच्यानंतर आहे ना ओवा असतो ना, हाताने छान असं मसळून टाकून दिलं. आणि मोहनसाठी तूप असेल तर तूप टाका, तेल असेल तर तेल टाका. माझ्याजवळ तेल होतं म्हणून मी तेल टाकलं. तेल थोडं जास्त टाकलं, म्हणजे 2 पळी तेल टाकलं होतं आणि छान असं मसळून घेतलं. एवढं मसळायचं की असं गोळा बांधला झाला पाहिजे ना, हात लावताच फुटायला पाहिजे. तुटायला पाहिजे असं तेल टाकलं पाहिजे आपण आणि असं मोहन बनलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडं-थोडं पाणी टाकून आहे ना, कडक असा पीठ भिजून घ्यायचं. जास्त नरम नाही भिजायचं, कडक असं भिजायचं. त्याला आहे ना मी 2-3 मिनिटं छान मसळून घेतलं. त्याच्यानंतर झाकून ठेवलं 15-20 मिनिटासाठी. त्यानंतर ना थोडं जी बडीशोप असते ना ती घेतली 1 चम्मच. त्यानंतर 1 चम्मच जिरा घेतला आणि 1 चम्मच आहे ना जे आपले मोठे अख्खे धने असतात ते घेतलंय आणि लाल मिरची असते ना ती घेतली आहे आणि ना गरम तव्यावर ना 1-2 मिनिटं त्याला भाजून घेतलं. जोपर्यंत ते लाल होत नाही तोपर्यंत छान असतं. ते ना असं मस्त होऊन जातात ना. ते लाल झाल्यानंतर त्याच तव्यावर ना थोडं तूप टाकलं मी 1 चम्मच, कारण 1च चम्मच तूप होतं म्हणून. त्याच्यानंतर आहे ना जे मटर होते ना ग्रीनवाले त्याला सोलून घेतले होते मी व ते टाकून घेतलं. त्याला ना 1-2 मिनिटं तेलात तुपात त्यांना फ्राय केलं मी आणि त्याच्यात लसूण पण टाकलं. हे भाजायचं कारण एक असतं की ज्याच्याने ना कच्चापणा असतो ना मटरमधला तो निघून जातो. 1-2 मिनिटं परतवल्यानंतर ते काढून घेतलं मटर. त्याच्यानंतर हे भाजलेले सगळे मसाले ना ते छान असं मी ना पावडर बनवून घेतलं. तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मटर आपण भाजले होते त्याच्यासोबत लसूण ते पण टाकले. त्याच्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या मी. अद्रकचा तुकडा टाकला आणि थोडी कोथिंबीर टाकून बिना पाणी टाकायचं असं जाड असं आपलं फिरवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात. जास्त बारीक नाही करायचं. त्याच्यानंतर आहे ना कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं ना, त्यात जिरं टाकलं. जिरं छान तडतडून झालं. त्याच्यात थोडी हिंग टाकली. त्याला मिक्स केलं. ते मिक्स करून झालं ना, जो आपण पावडर बनवलं होतं सगळं याचा जिरं वगैरेचं, ते टाकून त्याला छान असं फ्राय करायचं तेलातच 1-2 मिनिटं. 1-2 मिनिटं नाही, थोडा वेळ फक्त. तर ते फ्राय करून झालं ना, 1 चम्मच मी त्याच्यात बेसन पीठ टाकलंय. त्याच्यानं छान असा खरपूस असा टेस्ट येतो छान. त्याच्यानंतर ते मिक्स करून झालं. त्याच्यात ना 1-2 पळी तेल टाकलंय मी, कारण ते कोरडं झालं होतं म्हणून. त्याला मिक्स करून घ्यायचं परत. त्याच्यानंतर मटरचं आपण पेस्ट केलं होतं ते टाकून द्यायचं. पेस्ट म्हणते जे आपण फिरवून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यात ते टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स करून झालं त्याच्यात आहे ना मी चटणी टाकली आहे. धना पावडर टाकायचा 1 चम्मच. त्याच्यानंतर थोडं काळं मीठ टाकलंय. जिरा पावडर टाकलंय, भाजलेल्या जिऱ्याचा पावडर. त्याच्यानंतर गरम मसाला टाकलाय, मीठ टाकलंय नॉर्मल आपलं. त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं. सगळे मसाले छान असं मिक्स झाले ना, त्याच्यानंतर मी 1 बटाटा शिजवून घेतला होता. त्याला मॅश केलं, तो टाकून दिला. ते पण छान असं मिक्स केलं. त्याच्यानंतर वरतून थोडा चाट मसाला टाकला. सगळं मिक्स करून झालं, गॅस बंद केला आणि त्याला ना गार करण्यासाठी एका ताटलीत काढलं. फॅनखाली सगळं मस्त छान असं गार केलं. त्याच्यानंतर पीठ काढून 1-2 मिनिटं परत त्याला मसळून घेतलं. त्याच्यानंतर एक गोळा घ्यायचा पिठाचा, खाली पीठ लावायचं मैद्याचं आणि छान अशी लाटी लाटून घ्यायची छोटीशी. ती लाटी लाटून झाली ना, त्याच्यानंतर जो आपण फिलिंग बनवून घेतली होती ना, त्याचा एक लाडू बनवून घेतला आणि मस्त लाटीमध्ये ठेवून घ्यायचं आणि असं मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्याप्रमाणे त्याचा आकार द्यायचा वरती. असं मस्त गोळा गोळा करायचं आणि सगळे गोळा करून झालं ना वरती, त्याला चिपकून द्यायचं आणि एक्स्ट्रा असतं ना, ते काढून घ्यायचं. जास्त नाही ठेवायचं. फक्त चांगल्या प्रकारे ना त्याला चिटकवून घ्यायचं, जेणेकरून त्याचं तोंड ओपन नको व्हायला, तेलामध्ये ते फुटायला नको. त्याच्यानं दोघं हातांनी छान प्रेस प्रेस केलं मी आणि मस्त चारी खोबऱ्याला असा नॉर्मल हाताने प्रेस करून घ्यायचं. जास्त नाही दाबायचं, फक्त नॉर्मल प्रेस करायचं. त्याच्यानंतर मस्त असे आकार तयार करून झाला आपला कचोरीचा, साईडला ठेवून द्यायचं. सगळे असेच बनवायचे. परत एकदा बनवून दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर लाटी मी मस्त लाटून घेतली, त्याच्यात फिलिंग ठेवायची आणि त्या लाडूचा जी फिलिंग आहे ती मस्त मागे मध्ये लोटायची आणि वरचं जमा करत जायचं पिठाला. हे बघा, लाटीला मस्त जमा करत गेलं आणि फिलिंगमध्ये लोटत गेली आणि वर ते एक्स्ट्रा आलं ते काढून घ्यायचं आणि छान असं दाबून द्यायचं. त्याचं तोंड आहे ना, तर ते ओपन नको व्हायला तेलामध्ये.
एक्स्ट्रा काढून घ्यायचं आणि त्याला आहे ना एकदम पॅक असं दाबून द्यायचं. आणि आता त्याला खाली दाबून द्यायचं आणि दोघं हातांनी प्रेस करा. आणि हाताचा तळ हात आहे ना त्याच्याने प्रेस केलं तरी चाललेलं आहे बघा. अशा प्रकारे चारी कोपऱ्याला प्रेस करायचं जेणेकरून ती छान अशी फुलते. मध्ये जर प्रेस केलं ना तर ती फुलत नाही. बघू शकता. अशा प्रकारे मी सगळ्या मस्त कचोरीचा आकार बनवून घेतला होता. त्याच्यानं तेल गरम ठेवलं होतं. जास्त गरम नाही करायचं, कडकडीत तेल अजिबात नको असायला पाहिजे आणि ही सगळ्यात मोठी टीप आहे. तेल थोडंच गरम असायला पाहिजे आणि त्याच्यात आहे ना आपल्या कचोरी टाकून द्या आणि मस्त त्याच्यात तेलात असं फ्राय करा. ज्याप्रमाणे मी तेल आपल्या कचोरींवर लोटते ना त्याप्रमाणे तेल त्याच्यावर टाकायचं आणि बारीक गॅसच असायला पाहिजे, अजिबातच फास्ट गॅस करायचं नाही. तर एक साईड छान अशी मस्तपैकी लाल झाली ना त्याला परतवून घेतलंय मी. तर बघू शकता कचोरी छान अशी फुलून आली होती आणि बारीक गॅसवरच ठेवायचं. ते ना खूप वेळ लागतो, 5-7 मिनिटं लागतं बनायला, पण एकदमच जास्त क्रिस्पी बनतात, खूपच कुरकुरीत आणि एक नंबर टेस्ट झाला होता. तुम्ही पण टेस्ट करा, एकदा बनवून बघा, खूपच छान बनते. तुम्हाला वाटणार नाही तुम्ही घरी बनवली. बघू शकता आवाज तर ऐकू शकता किती क्रिस्पी झाली आहे, रिअल आवाज आहे. मधली फिलिंग एवढी जबरदस्त टेस्टी झाली ते आमच्या घरात सगळ्यांना आवडले, तर लहान मुलाला पण आवडली. तुम्ही पण ट्राय करावा. तुमची कचोरी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा.